नमस्कार. आपल्या प्रत्येकाच्या मनात ना एक अशी जबरदस्त शक्ती लपलेली आहे जी आपलं आयुष्य पूर्णपणे बदलून टाकू शकते. आता प्रश्न हा आहे की ही शक्ती नक्की आहे तरी काय आणि तिचा वापर कसा करायचा. चला तर मग या प्रवासात आपण एकत्र मिळून हेच शोधूया. आयुष्यात अनेकदा अशा गोष्टी घडतात ज्या आपल्या नियंत्रणाबाहेर असतात, नाही का? पण एक गोष्ट मात्र 100% आपल्या हातात असते, तो म्हणजे आपला दृष्टिकोन. आणि खरं सांगायचं तर हीच आपली सगळ्यात मोठी ताकद आहे. बरं, आजचा आपला प्रवास कसा असणार आहे ते पाहूया. सगळ्यात आधी आपण आपल्या दृष्टिकोनाची ताकद ओळखू. मग मनाच्या शक्तीच्या काही खऱ्या गोष्टी ऐकू. ज्यांनी हे बदल अनुभवलेत ते काय म्हणतात ते पाहू. हे बदल घडून आणणारं तंत्रज्ञान काय आहे ते समजून घेऊ. आणि सगळ्यात महत्त्वाचं, आपण स्वतः हे कसं करू शकतो याचा मार्ग शोधू. चला तर मग सुरुवात करूया. चला तर मग आपण या प्रवासाच्या सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे वळूया. ही एक अशी मूळ संकल्पना आहे ज्यावर आपल्या यशाची, आपल्या आनंदाची संपूर्ण इमारत उभी आहे. हे किती साधं आणि तरीही किती महत्त्वाचं आहे बघा. जगातल्या अनेक गोष्टी म्हणजे नैसर्गिक आपत्ती असो, सरकारी धोरणं असो किंवा अगदी दुसऱ्या लोकांचं वागणं असो, यावर आपलं काहीच नियंत्रण नाही. पण या सगळ्या गोंधळात 3 गोष्टी मात्र फक्त आणि फक्त आपल्या हातात आहेत. त्या म्हणजे आपली प्रतिक्रिया, आपला दृष्टिकोन आणि आपली मनःशांती. वाह, काय सुंदर कल्पना आहे ही. समुद्रातलं वादळ जेव्हा शांत होतं तेव्हा ते किनाऱ्यावर मोती आणि शिंपले घेऊन येतं. अगदी तसंच आपल्या आयुष्यात येणारी आव्हानं सुद्धा आपल्यासाठी काहीतरी मौल्यवान घेऊन येतात. गरज असते फक्त आपला दृष्टिकोन सकारात्मक ठेवण्याची. आता ह्या सगळ्या गोष्टी काही फक्त पुस्तकातल्या नाहीत, तर त्या खऱ्या आयुष्यात सुद्धा काम करतात. चला, आपण काही मुलांच्या अशा प्रेरणादायी कथा पाहूया ज्यांनी फक्त आपला दृष्टिकोन बदलला आणि त्यांचं आयुष्यच बदलून गेलं. जे नावाच्या एका 9 वर्षांच्या मुलाची ही गोष्ट आहे. त्याला बेसबॉल खेळायला खूप आवडायचं, पण खेळताना जर एखादी छोटीशी चूक झाली तर तो पूर्णपणे कोलमडून जायचा. त्याला इतका राग यायचा, इतकी भीती वाटायची की तो मैदानावरच स्वतःला त्रास द्यायला लागायचा. म्हणजे विचार करा, त्याचा आवडता खेळच त्याच्यासाठी एक शिक्षा बनून गेला होता. मग त्याच्यावर उपचार करण्यासाठी ह्या 4 पायऱ्या वापरल्या. सगळ्यात आधी त्याच्याशी एक छान विश्वासाचं नातं तयार केलं. मग त्याला सेल्फ हिप्नॉसिस शिकवलं, ज्यामुळे तो स्वतःला शांत करू शकला. त्याच्या मनातल्या चुकीच्या विचारांवर काम केलं आणि शेवटी त्यानं स्वतःच्या भावनांवर नियंत्रण मिळवलं. आता आपण झेडची गोष्ट ऐकूया. हा 10 वर्षांचा मुलगा दिवसा घरात त्याच्या रागाचे स्फोट व्हायचे आणि रात्री नकळतपणे अंथरूण ओलं व्हायचं. म्हणजे तो एकाच वेळी 2 लढाया लढत होता आणि त्याही एकटाच. त्याच्यावर खूपच क्रिएटिव्ह उपाय वापरले गेले. रागासाठी जेटिसन टेक्निक म्हणजे काय, तर कल्पना करायची की आपल्या रागाला एक रंग आणि आकार आहे आणि आपण तो उचलून लांब फेकून देतोय. आणि अंथरुणाच्या समस्येसाठी त्याच्या मेंदू आणि मूत्राशय यांच्यातला संवाद पुन्हा व्यवस्थित प्रस्थापित केला गेला. आणि रिझल्ट 32 रात्रींपैकी तब्बल 29 रात्री कोरड्या. केवढा मोठा बदल असेल हा, नाही का? हे तंत्रज्ञान फक्त मुलांवरच नाही तर मोठ्यांवरही तितकंच प्रभावी ठरतं. चला, आता आपण अशाच काही लोकांचे अनुभव ऐकूया ज्यांनी स्वतःच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवून आणलेत. एका 40 वर्षांच्या महिलेचा अनुभव ऐका. त्यांना ऑफिसमध्ये आत्मविश्वासाची खूप कमी जाणवत होती. पण या थेरपीनंतर त्यांचा आत्मविश्वास तर वाढलाच, पण त्यांच्या सहकाऱ्यांनी सुद्धा त्यांच्या कामात झालेला बदल ओळखला. ही खूप मोठी गोष्ट आहे. आता आणखी एक उदाहरण बघूया. एका 42 वर्षांच्या पुरुषालाही असंच वाटायचं. ते म्हणतात, आता मला स्वतःबद्दल जास्त विश्वास वाटतो आणि जी कामं मला आधी अशक्य वाटायची ती आता खूप सोपी वाटायला लागली आहेत. आणि चिंतेने ग्रासलेल्या एका 31 वर्षांच्या महिलेचा हा अनुभव तर खूपच प्रेरणादायी आहे. त्या म्हणतात की हिप्नोथेरपीमुळे मी फक्त माझ्या चिंतांमधून बाहेरच नाही आले, तर इतक्या कमी वेळात एका आनंदी आयुष्याकडे कशी पोहोचले याचं मला स्वतःलाच आश्चर्य वाटतंय. तर मग हे सगळे बदल घडवून आणण्यासाठी नक्की कोणती साधने वापरली जातात? यातलं एक महत्त्वाचं साधन आहे हिप्नोथेरपी. आणि त्याला जोड म्हणून बायोफीडबॅकसारखी वैज्ञानिक पद्धत वापरली जाते, जी आपल्याला आपल्या शरीरावर नियंत्रण मिळवायला शिकवते. बायोफीडबॅक म्हणजे नेमकं काय? अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर हे आपल्या शरीरासाठी एका आरशासारखं काम करतं. काही उपकरणं आपल्याला सांगतात की आपल्या शरीराच्या आत नक्की काय चाललंय, जसं की हृदयाचे ठोके किती आहेत किंवा आपला श्वास कसा चाललाय. आणि एकदा का आपल्याला हे दिसू लागलं की मग आपण ते नियंत्रित करायला शिकू शकतो. जरा विचार करा, आपण आपल्या हृदयाचे ठोके शांत करू शकतो, आपला श्वास नियंत्रित करू शकतो किंवा तणावामुळे आखडलेल्या स्नायूंना आराम देऊ शकतो. आणि तेही फक्त आपल्या विचारांनी. बायोफीडबॅक हेच शक्य करतं.
आणि जेव्हा आपण आपल्या शरीरावर नियंत्रण मिळवतो तेव्हा तणाव आपोआप कमी व्हायला लागतो. इतकं सगळं ऐकल्यावर नक्कीच एक प्रेरणा मिळाली असेल, नाही का? पण आता पुढचं पाऊल काय? या सगळ्या कल्पना फक्त ऐकून सोडून न देता आपल्या आयुष्यात प्रत्यक्षात कशा आणायच्या? चला, त्याचा मार्ग शोधूया. साहजिकच मनात प्रश्न येतो की ठीक आहे, हे सगळं छान आहे, पण ही तंत्र आणि ह्या कल्पना प्रत्यक्षात वापरायच्या कशा? याचं उत्तर मिळवण्यासाठी एक खूप चांगला मार्ग उपलब्ध आहे. जर ह्या संकल्पना अधिक खोलवर समजून घ्यायच्या असतील आणि प्रत्यक्ष आयुष्यात त्या कशा वापरायच्या हे शिकायचं असेल तर मुंबईस्थित कॉर्पोरेट ट्रेनर, लाईफ कोच आणि स्पिरिच्युअल काउन्सिलर महक पंजाबी यांच्याशी संपर्क साधता येऊ शकतो. त्यांच्याकडून आपल्याला माइंडसेट आणि वैयक्तिक विकासावर आधारित पुस्तकांवर मार्गदर्शन मिळू शकतं. इतकंच नाही तर नोटबुक, LM आणि ChatGPT सारख्या आधुनिक AI टूलचा वापर करून शिकण्याची प्रक्रिया सोपी आणि प्रभावी कशी बनवायची यावरही सेशन्स होतात. अधिक माहितीसाठी 9920794999 या नंबरवर व्हॉट्सअप करून चौकशी करता येईल. आता समारोप करताना एक शेवटचा पण खूप महत्त्वाचा विचार. हा फक्त एक विचार नाही, तर हा एक मंत्र आहे जो आपण कायम आपल्यासोबत ठेवू शकतो. लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट ही आहे की तणावमुक्त व्यवस्थापन म्हणजे फक्त आपलं काम किंवा व्यवसाय सांभाळणं नाही. खरं व्यवस्थापन तर आपल्या स्वतःच्या मनाचं आहे. कारण जेव्हा आपण आपलं मन योग्य प्रकारे सांभाळायला शिकतो तेव्हाच आपण आपलं आयुष्य खऱ्या अर्थाने व्यवस्थापित करू शकतो. आपणच आपल्या आयुष्याचे मॅनेजर आहोत.